एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब. रवींद्र चव्हाण भाजपचे नवे राज्य कार्यकारी अध्यक्ष. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून अधिकृत घोषणा. साईंच्या आशीर्वादाने पदभार स्वीकारलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावरती नेण्याचे प्रयत्न सुरू. रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच अध्यक्षतेखाली होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होणार आणि तोपर्यंत रवींद्र चव्हाण हे कार्यकारी अध्यक्षपद सांभाळतील. भाजपच्या मंत्र्यांना महिन्यामधून किमान एकदा खेड्यामध्ये जावं लागणार. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना. ग्रामस्थांच्या समस्या समजून घेण्यासाठी खेड्यामध्ये जावं, बावनकुळेंचं वक्तव्य. श्रद्धा आणि सबुरी ही भाजपची महाभरारी अशी भाजपच्या महाअधिवेशनाची टॅगलाईन. आज भाजपच्या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा. सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवली तरच तळागाळामध्ये पक्ष वाढेल. फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस साताऱ्याच्या दौऱ्यावर. उत्तेश्वर देवस्थानाच्या जत्रेसाठी शिंदे दरेगावी. उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना उद्ध्वस्त करून टाकलंय हे वास्तव. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा हल्लाबोल. भविष्यामध्ये ठाकरेंना मराठी माणसाचं नाव घेण्याचा अधिकार राहणार नाही. कदम यांचं वक्तव्य. विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही सीआयडीला मिळालाच नाही. विष्णू चाटेने फरार असताना मोबाईल नाशिकमध्ये फेकला. चाटेच्या मोबाईलवरूनच खंडणीसाठी धमकी दिल्याची माहिती आहे. अनुदान देण्याचं सांगून वाल्मिक कराडने 140 शेतकऱ्यांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातला. पैसे परत मागितल्याच्या नंतर मारहाण करून हाकलून दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. खासदार सुप्रिया सुळे आज परभणीच्या दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली जाणार. परभणीमध्ये सुरू असलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या धरणे आंदोलनाला सुद्धा सुप्रिया सुळे भेट देतील. धनंजय मुंडेंचे फोटो. ड्रग्ज प्रकरणामधल्या आरोपींच्या सोबत फोटो दाखवत सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवरती हल्लाबोल. मुंडेंना मंत्रिमंडळामधून काढून टाका, सुरेश धस यांची मागणी. सुरेश धस यांच्यामुळे बीड जिल्हा बदनाम झालाय. धस यांच्यावरती टीका करत असताना पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडे यांची पाठराखण. बीडच्या परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीस्वाराला धडक. अपघातामध्ये परळी तालुक्यामधल्या सौंदाणा इथल्या विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 कोटींचा ऐवज जप्त. शनिवारी पोलिसांनी दादर कार्यालयाची झाडाझडती सुद्धा घेतली. या कार्यालयासाठी दरमहा 25 लाख रुपये भाडं मोजलं जात असल्याचं तपासामधून समोर. विशाळगडावरील पायथ्याशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. उरुसाला महसूल आणि पुरातत्व विभागाची परवानगीच नाही. मात्र प्रशासनाकडून नियम आणि अटींसह भाविकांना आणि पर्यटकांना विशाळगडावरती प्रवेश. सुजात आंबेडकर आज कोल्हापूरचा दौरा करतील. विशाळगडावरती जाणार. त्यासोबतच शाहू महाराजांच्या समाधीच्या स्थळी अभिवादन सुद्धा करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.